नमस्कार. सुरुवातीलाच बातमी आहे पावसाबाबत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय. शहरं, खेडे, डोंगरदऱ्या काहीच सुटलेलं नाही. आता ही केवळ पावसाची हजेरी नाही, तर निसर्गाचं रौद्र रूप आहे, ज्याने अनेक जिल्ह्यात हादरवून टाकले. हवामान विभागाकडून सतत सतर्कतेचे इशारे मिळत आहेत आणि तरीही पावसाची तीव्रता कमी होण्याचं नाव घेत नाही. आता ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया. त्याआधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन चालू ठेवा. आता कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस. सध्या सर्वाधिक फटका बसलेला आहे तो म्हणजे कोकण पट्ट्याला आणि पश्चिम घाट परिसराला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारखे जिल्हे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जणू चिंतेच्या छायेत आले आहेत. घाटमाथ्यावर विशेषतः पुणे आणि सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचे थैमान घातले. अनेक भागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जलाशयांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातच नाही, तर मराठवाड्यात सुद्धा या पावसाने धुमाकूळ घातला. बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यात जोरदार सरी पडत आहेत. शेतीचं नुकसान, घरांमध्ये पाणी शिरणं आणि काही गावांमध्ये संपर्क तुटणं अशी परिस्थिती निर्माण झाली. आता 19 ऑगस्ट रोजी सोलापूर आणि धाराशिव वगळता इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा असाच जोर टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता आहे. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिला, ज्याचा अर्थ आहे पावसाचा जोर अधिक असणार आहे. काही ठिकाणी परिस्थिती थोडी गंभीर होऊ शकते. या भागातील प्रशासन युद्ध पातळीवर तयारी करतंय. बचाव कार्य, स्थलांतर आणि मदत कार्य सुरू आहे. सध्या हा हवामानाचा बदल कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच झाला आहे. अरबी सागर आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे सातत्याचं पावसाचं प्रमाण वाढत चाललंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस तरी कमी होण्याची शक्यता नाही. आता काय काळजी घ्याल? सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने पुढील काळजी घ्यावी. नद्या, ओढ्यांपासून दूर राहा. पाणी पातळी कधी वाढेल सांगता येत नाही. वीज गळती किंवा ओले इलेक्ट्रिक उपकरणे हाताळताना सावधगिरी बाळगा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. तर भेटूया का पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.